शिवराय, मी पांडुरंग कदम. चलो मुंबई चलो मुंबई, एक मराठा लाख मराठा. मी येतोय याच गाडीमध्ये मुंबईला. आमचे भाऊ आहेत रामभाऊ. आपण कुठे जाणार आहेत? मुंबई. किती तारखेला? 29 ला पोहोचायचंय, 27 ला निघायचंय. येणाऱ्या 27 ऑगस्टला आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने आम्ही सर्व मराठा बांधव येत आहोत याच गाडीमध्ये. तरी सुद्धा मी महाराष्ट्रातील तमाम मराठा भावांना आणि बहिणींना विनंती करतोय, मराठा संघर्ष योद्धा मान्य श्री मनोज जरांगे पाटील यांनी जर आपल्याला आव्हान केलं असेल, यांना जर आपल्याला विनंती केली असेल, तर त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व मराठा भावांनी आणि बहिणींनी पूर्ण ताकदीनं आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या 27 ऑगस्टला निघायचंय. आणि त्यामुळं जर आपल्या हक्काचं आरक्षण आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला मराठा संघर्ष योद्धा मान्य श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ज्या पद्धतीने आतापर्यंत खंबीरपणे उभे राहिलोत, अगदी त्याच पद्धतीनं आता सुद्धा दादांच्या पाठीमागे आपल्याला सर्वांना खंबीरपणे उभं राहायचंय. आणि काही जण म्हणायलेत येतेत का नाहीत, येतेत का नाहीत, नाही येणारच. आणि मराठे येणाऱ्या 27 तारखेला आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने 100% निघणार. आणि जे कोले कुत्रे आरडायला लागलेत ना, हाके असेल, नवणे असेल आणि ते एडिंगचे चष्मेवाले अवलाद ती आणखीन बोलायला लागली नाहीयेत, तर ती अवलाद ज्या दिवशी बोलल त्याच्या दुसऱ्या क्षणाला पांडुरंग कदम त्याच्यावरती 100% भिडलेला असेल. आणि त्या सगळ्यांना जे जे मराठा आरक्षणाला विरोध करतायत आणि मुंबईला येण्यापासून अडवण्याचा प्रयत्न करतायत, त्या सगळ्या कोल्या कुत्र्यांना सांगू इच्छितो, 29 तारखेला फक्त मराठ्यांचं भगो वादळ फक्त मुंबईमध्ये बघायला तुम्ही उपस्थित राहा. हीच गाडी घेऊन आम्ही मुंबईला येतोय. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या मराठा भावांना विनंती आहे, 4 दिवस काम बाजूला ठेवा, परंतु आपल्या लेकरा बाळांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठी आपल्या सर्वांना यावंच लागतंय. एवढीच एक विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा.